बाबतीत बोललेले होते, पण काका 1911 साली आम्ही एकत्र निवडून लढलो होतो. तरी ती काल भाषा केलेली आहे पेपरला आपल्यासाठी. अरे तिच्या घरावर त्या माणिक दत्तच्या पोरावाने नाटा मारला, ते किती किंमत आहे का माहिती? त्या कधीच कधी तुला पाठी म्हणून तुझ्या नाका पाहिजे ना, त्या जरा आठवण नको. मग मोठ्या लोकांच्या पेपरला बातम्या दे त्या आपल्याला पण नाका पडलेले ती बोलत नाही मागतो कशावर पडलेल्या, पण घरावर पडल्या एक दिसतात. त्या सुनील देशमुखमध्ये त्या दत्ता पंडित त्याच्या होणं नाका मारली गेलेली गोष्ट आहे मी, पण तो उगत सांगितलं नको लोकांना तिजो नको पेपरमधला. पेपर जो भारतात असला तरी अशा लोकांना दुखू नका. ज्या लोकांनी ज्यांनी आता मी प्रवेश केले आहे त्यांनी इलेक्शनच्या आधी ते प्रवेश झालेला आहे. कारण मला जर त्यांनी काम केले त्याला सगळ्यांना विरोध अभिमान करतो की मला चांगल्या प्रकारे ताकद आहे आधीच प्रवेश झालेला, फक्त नामदारी प्रवेश, पण खरा मानव आणि त्या लोकांनी मला निवडून दिलेला आहे. म्हणून त्यांच्याकडे सगळे आभार मानतो. आजच्या प्रसंगी दुसरी गोष्ट निर्कसे आता तुमच्या विरुद्ध आपल्याला आमच्या गवळी समाजाचं आहे, तिकडे प्रत्येकजण प्रवेश करतो आपल्या समाजाचा माणूस आहे. आणि जेव्हा आम्ही नगरपालिकेला होतो तेव्हा तटकरी सापडे काय बोलली त्याला बळी तो आजारी आहे, पण तेव्हा त्याला गवळी दिसायला का माणसाला आज तुला नाटकवाला गवळी दिसतो का? मी प्रत्येक समाज म्हणून सांगतो ही भोंग आहे तटकरांची. एवढं मी जेव्हा गवळी नव्हतो का मला जाग बदलली ना शहरामध्ये, तर 2 पार्टी जाग बदलली माझी भाषणामध्ये बोलली, माझ्या दबितीमध्ये बोलली, म्हणून माझ्या सगळ्या गवळी समाजाच्या वाढीवर सांगते हा भोगी माणूस आहे. तेव्हा ती गवळी म्हणून दिसलो नाही का, म्हणून त्याचा वगैरे जर तुला गवळी ठेवला तर मी कोणा केलं पक्ष होतं का, म्हणजे जाग बदलली होती का? म्हणून प्रत्येक वाडीमध्ये जाऊन गवळी समाजाला मी त्याचा समाजात घेतो. हा भोगी माणूस आहे, फक्त कामापुरता गवळी, नंतर हा त्याचा काम मोकळा करतो. मग मी प्रत्येक वाडीमध्ये ॲग्रोफॉर्टला जातो की याची कशी परिस्थिती आहे. मी त्याशी त्याला विनंती केली आपण त्यांच्या कारण मी भोंग आहे फक्त गोड बळ्या फक्त आहे. कारण मी पण त्यांच्यामध्ये प्रवेश करणार होतो, पण वाचलो मी काकासाठी माझं नाव पण मी वाचलो इकडे पण गेलो मी कविष्का आले म्हणून, पण त्यांचं भविष्य बघत मी माझं भविष्य नाही, पण याच्याकडे फ्युचरचा माणूस आहे काय नक्कीच. म्हणून तुमच्यावर वाचलो तर तुमच्याच माझी प्रसंग झाला असते. जशी शेठ तुम्हाला उचलली आणि हे पदावर येऊन पडले म्हणून पोलिसांचे आभार मानतो. पोलीस शेठनी रात्रंदिवस मेहनत घेऊन मला हा पद दिलेला आहे. म्हणून त्या पदासाठी रायगड फरक आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही मला तुम्ही सांगा असं मी तुमच्या प्रचाराने रात्र आहे सेवेसाठी आहे. जी मेहनत विकास भरसाठी घेतली की खरोखर पंखा देश आहे ते असा नेता पाठीवर असावा. मी जर आजारी असलो तर त्यांनी 40 उमेदवार कोण असावा हे ही खरी मेहनत विकासाची आहे. म्हणून त्याला निरंतर अभिनंदन करतो. 2 शब्द पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.